शुभ सकाळ मित्रांनो. काल रात्री आम्ही पंढरपूरला आलो. आम्हाला 2 वाजले रात्रीचे यायला. चला आपण निघूया, विठू माऊलीचं दर्शन घेऊया. आम्ही आता ज्या रांगेमध्ये जात आहोत ती आहे चरणस्पर्श दर्शन रांग. यामध्ये श्री विठ्ठलाचे खूप जवळून दर्शन मिळते, तसेच चरण सुद्धा स्पर्श करू शकतो. ही रांग मंदिराच्या काही अंतरापासून सुरू होते, त्यामुळे या रांगेत दर्शनासाठी 1 ते 2 तास लागतात. मुखदर्शन हे जवळपास अर्ध्या तासात होते, पण हे लांबून दर्शन मिळते. मंदिरामध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे रांगेतच मोबाईल लॉकरमध्ये जमा करून घेतात. या रांगेतच लॉकरची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध आहे. आम्ही सुद्धा पुढे जाऊन मोबाईल लॉकरमध्ये जमा केले. जवळपास 1.5 तासात विठू माऊलीचं दर्शन झालं. विठू माऊलीचे दर्शन झाल्यावर आम्ही भक्त पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी निघालो. खरं तर चंद्रभागा नदीत स्नान करून भक्त पुंडलिकाचं दर्शन करून विठू माऊलीचं दर्शन घ्यायचं असतं. उजव्या साईडला दिसत आहे ते आहे द्वारकाधीश मंदिर, आणि समोर दिसत आहे महाद्वार घाट. अनेक भक्त इथे चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर विठू माऊलीचे दर्शन घेतात. भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी श्री विठ्ठल इथेच आले होते. त्यावेळेस भक्त पुंडलिक त्यांच्या आई वडिलांची सेवा करत होते. तेव्हा त्यांनी श्री विठ्ठलाला थांबण्यास सांगून त्यांच्या समोर एक वीट सरकवली आणि त्यावर उभे राहण्यास सांगितले. श्री विठ्ठल त्या विटेवर उभे राहून वाट बघू लागले. तेव्हा भक्त पुंडलिकाची मातृ आणि पितृ सेवा बघून ते प्रसन्न झाले आणि एक वरदान मागायला सांगितले. तेव्हा भक्त पुंडलिकाने त्यांना कायमचे इथेच विराजमान व्हायला सांगितले. तेव्हापासून श्री विठ्ठल इथेच विराजमान झाले. तसेच भक्त पुंडलिकाला सांगितले की मी कायम तुझ्या पाठीशी राहीन. यासाठी मंदिराच्या मागे विठ्ठलाची मूर्ती आहे, म्हणून भक्त पुंडलिकाचे दर्शन घेणे हे आवश्यक आहे. भक्त पुंडलिकाच्या मंदिराशिवाय इथे भक्त जनाबाई मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, तसेच लोहदंड तीर्थ मंदिर असे अनेक मंदिरे आहेत. फायनली विठू माऊलीचं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी होती, 1.5 तास लागला. बरेच वर्षापासून चाललेला की पंढरपूरला जायचं. शेवटी 10 वर्षांनंतर योग आला आणि आज दर्शन झालेलं आहे. या चंद्रभागा नदीच्या पलीकडे दिसत आहे ते इस्कॉन टेम्पल आहे. तिकडे जाण्यासाठी या बोटींचा पर्याय उपलब्ध आहे. आता आमचं विठू माऊलीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे, तरी आता आम्ही निघतो पुढच्या मंदिराकडे. आता आम्ही आलेलो आहोत श्री विष्णू पद मंदिरात. हा दगडी मंदिर नदीच्या मध्यभागी आहे. या मंदिरामध्ये श्री विष्णूंचे पदचिन्ह आहेत. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आधी लक्ष वेधून घेते ते पक्ष्यांची किलबिलाट आणि त्यांनी बांधलेले मातीचे घरटे. श्री विष्णू पदचिन्हाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या मंदिराकडे. पुढील मंदिर आहे गोपाळकृष्ण मंदिर. हा किल्ले सदृश्य दगडी मंदिर आहे. हा मंदिर काहीसा जेजुरी गडासारखा वाटतो. समोर दिसत आहे तो गोपाळकृष्ण मंदिर. आणि हा आहे रुक्मिणीचे माता पिता राजा भीष्मक आणि शुद्धमतीचे मंदिर. या मंदिराच्या बाजूला जनाबाईचे मंदिर सुद्धा आहे. आता आलो आहोत आम्ही कैकाडी महाराज मठामध्ये. हा मठ मोठा असल्याने तो आपण पुढल्या पार्टमध्ये बघणार आहोत.